पाये हा माझा विश्वास कमी कर। सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। भागलिया मज वाहतील कणी, त्यांची येणे जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। तुका म्हणे शेष गेहेना वडे, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताची, संताची त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार। हो दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने, कथेचा पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु हो दास तुका। दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। त्यांच्या कृपादाने, कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। आता वंदो रंग भूमिका, कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणे सकळा, हरिकथा बोले बुबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुलिया बाळा, चालवे सकळा नामा म्हणे, चालवे सकळा नामा म्हणे। विठ्ठल 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 विठ्ठल। संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त्य सेवेसाठी निवडलेला अभंग, सकल गुण गंभीर संसार रणवीर, हाती हरिनाम तीर, निकृत्त कलिकाल शीर। चंद्रभागा मातेप्रमाणे, इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सगळ्याला सांगतात,
संतांच्या पायावर विश्वास ठेवा. आणि संतांच्या पायावर विश्वास ठेवल्यानंतर संत काय करतील? आपलं हित साधतात. जगामध्ये संत आणि आई वडील आपलं या ठिकाणी हित साधत असतात. आपण सर्वजण संसारामध्ये थकलोय, भागलोय आणि भाग आणि सेन घालवण्याचं कार्य या जगामध्ये संत करतात. त्या संतांनी दिलेलं वचन आपल्या आयुष्यामध्ये कधीही आपण मोडायचं नाही. संतांनी एकदा तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, कधीही काढायची नाही. संतांनी दिलेले जे विचार आहेत ते कधीही आपल्या जीवनामध्ये बदलायचे नाहीत. संतांची विचारधारणा आपण आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये आपण सतत त्या विचारधारणेचा या ठिकाणी जप करायचा आहे. अभंगाचा भावार्थ, अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे, माहीत आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. अकारण कारण वरुणालय, अखिल गुण निधान जगदाधार, अखिल विश्व संत श्री ज्ञानोबराय, श्री तुकोबराय, श्री नामदेवराय, श्री संत नाथबाबा, श्री सद्गुरु जोग महाराज, श्री गुरुवर्य काळे बाबा या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने, थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण सर्वजण मिळून या कुसूर गावामध्ये ठोंबरे परिवारामध्ये एक दिवशीय नैमित्तिक कीर्तन, नैमित्तिक कथा आपण सर्वजण मिळून या परिवारामध्ये करतोय. कुंटवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी आदरणीय ज्ञानदेव दगडू ठोंबरे मामांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध आपण सर्वजण मिळून या ठोंबरे परिवारामध्ये याच ठिकाणी संपन्न करतोय. मामांना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते. 1 वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये कळालं नाही. गेलेली माणसं आयुष्यामध्ये कधीही माघारी येत नाहीत, परंतु गेलेल्या माणसाच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत. आएगा तो जाएगा, अरे राजा रंग फकीर, किस सिंहासन पर चढ़ा, किसने बंधा जंजीर. या मृत्यूलोकाचा एक दोष आहे. जो जो जीव म्हणून या मृत्यूलोकामध्ये जन्माला आला त्या जीवाला एक ना एक दिवस जाणं आहे. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, शिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, प्रत्येकाला या मृत्यूलोकातून जावं लागणार आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तो तोही तैसा झाला. देखत देखत ना तो हे तैसा झाला. देखत देखत ना तोही तैसा झाला. देखत देखत ना तो हे तैसा झाला. मोठा मोठा जागा पाटे भयाले मोठे, पंढरे वासोटी ठावा तुझा नाही कोठे. उठा 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 पाठी भयाले मोठे, पंढरी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे कोठे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. बाबांनो, सगळ्यांनी उठा.
जागा. सगळ्यांच्या पाठीमागे एक भय आहे, ते म्हणजे काळाचं भय आहे. आणि या भयातून आपल्याला जर वाचायचं असेल तर पंढरी सारखा ठाव या जगामध्ये दुसरं कोणताही नाही. म्हणून प्रत्येकाला या मृत्यूलोकातून जावं लागणार आहे. म्हणून वैकुंठवाशी, स्वर्गवाशी ज्ञानदेव दगडू ठोंबरे मामांना जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते. आणि मामांची सेवा करण्याचा योग माझे मामा आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण वसंतजी महाराज शेंडगे गाव वाटलोच, आमच्या वसंत मामांच्या माध्यमातून मला सेवा करण्याचा या ठिकाणी योग आला. कार्यक्रम करत असताना हा माझ्या एकट्यावर होत नाही. हा कार्यक्रम होत असताना सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी होत असतो. गोड मृदंगवादक, दोन्हीही मृदंगवादक आदरणीय माझे परममित्र आदरणीय हरिभक्तपरायण महेशजी महाराज, त्यांनाही नमस्कार. गोड मृदंगवादक आदरणीय हरिभक्तपरायण प्रसादजी महाराज पौळ, श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्था लासुर्णे या संस्थेतले काही विद्यार्थी, या गावातील सर्व भजनी मंडळ, ज्या अर्थी सगळे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या अर्थी या परिवारावरती त्यांचं असलेलं नितांत प्रेम आणि परिवाराचंही भजनी मंडळावर असलेलं नितांत प्रेम आहे. गोड गायनाचार्य, संगीत विशारद, हरिभक्तपरायण, संगीत अलंकार माझे परममित्र आदरणीय सागरजी महाराज खरात गोड गायन करतात, सुंदर गायन करतात. महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. गोड साऊंड सिस्टीम आहे. आणि आज तुम्हा सर्वांना या ठिकाणी कीर्तन रेकॉर्ड करण्याचं कार्य ज्यांनी सर्व महाराज मंडळींना घराघरामध्ये ज्यांनी पोचवलं, माझे परम मित्र आदरणीय बाळूमामांचे सेवेकरी चंदनजी यमगर निमगाव केतकी, सर्व ठोंबरे परिवाराला, पै पाहुण्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे आदरणीय पाहुणे आदरणीय हरिभक्तपरायण सुळ महाराज पाहुण्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे ठोंबरे मामा आहेत, तुम्हीही मला कॉन्टॅक्ट केलं, तुम्हीही मला या ठिकाणी वारंवार कार्यक्रम, नानासाहेबजी ठोंबरे मामा, त्यांनाही धन्यवाद देतो. पाहुणे मंडळी आहेत, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. विणेकरी बाबा आहेत, टाळकरींना धन्यवाद देतो आणि सेवेला आरंभ करतो. सर्वांना माझी एक विनंती आहे, कीर्तनामध्ये आपण सर्वांनी मिळून शांत बसावं. कीर्तनामध्ये आपण जेवढं आपल्याला भजन करता येईल तेवढं आपण भजन करावं. कीर्तनामध्ये आपल्याला जेवढं लक्ष देऊन हरिकथा ऐकता येईल तेवढं ऐकावं. कारण कीर्तन ऐकून, हरिकथा ऐकून अनेक संत महात्मे या मृत्यूलोकातून तरुण गेलेले आहेत. श्रवण कीर्तने झाले ते पावना, सनकादिक जाना परम भक्त, सनकादिक जाना परम भक्त. श्रवण कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जाण परम भक्त, सनकादिक जाण परम भक्त. श्रवण कीर्तने झाले ते पावना, सनकादिक जाना परम भक्त, सनकादिक जाना परम भक्त, सनकादिक जाना परम भक्त. श्रवण कीर्तन झालं ते पावन, सनकादिक जाण परम भक्त, सनकादिक जाण परम भक्त, सनकादिक जाण परम भक्त, परम भक्त. कीर्तन ऐकून सगळेजण तरुण गेलेले आहेत. म्हणून एक विनंती आहे, कीर्तनात बोलू नका, विक्षेप करू नका. शांततेमध्ये संत चरित्र आणि देवचरित्र आपण या ठिकाणी ऐकायचं आहे. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर मनुष्याचा जन्म होतो आणि मनुष्य निघून जातो. या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक माणसाचे 3 सोहळे आहेत. पहिला जन्माचा सोहळा,
दुसरा लग्नाचा सोहळा आणि तिसरा मरणाचा सोहळा. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, न मनोधनंजया जया परी. देहरूपी गावाला आल्यानंतर 3 सोहळे होतात. पहिला जन्माचा सोहळा. बारसं करावं, थाटामाटामध्ये पही पाहुण्यांना बोलवावं. आळंदी पंढरपूरचे वारे करणारे थोर महापुरुष बारशाच्या निमित्तातून घरी बोलवावेत. बारशाच्या निमित्तातून अन्नदान करावं. बारशाच्या निमित्तातून वस्त्रदान करावं. बारशाच्या निमित्तातून दारामध्ये कीर्तन घ्यावं. आणि प्रत्येक सौभाग्यवतीनं बारशाच्या निमित्तातून बाळाला आशीर्वाद द्यावेत. बारशाला येताना कोणत्याही सौभाग्यवतीनं कधीही मोकळ्या हाताने जायचं नाही. साडी चोळी, ज्या सौभाग्यवतीनं बाळाला जन्माला घातलंय त्या सौभाग्यवतीची ओटी भरण्यासाठी आपण काहीतरी घेऊन जावं. बारशाला जाताना कधीही माणसाने मोकळ्या हाताने जायचं नाही. आळंदीला, देहोला, पंढरपूरला जाताना, देवाकडे जाताना कधीही माणसाने मोकळ्या हाताने जायचं नाही. म्हणून आपण बारशाला जाताना कधी मोकळ्या हाताने जायचं नाही. लग्नाला जाताना सुद्धा कधी मोकळ्या हाताने जायचं नाही. जाताना आहेर आणि भेटवस्तू आपण जरूर घेऊन गेल्या पाहिजेत. जरूर जावं. म्हणून माणसाने कधीही मोकळ्या हाताने कधीही कुठेही जाऊ नये. म्हणून पहिला जन्माचा सोहळा. बारसं करावं, थाटामाटामध्ये पही पाहुण्याला बोलवावं. सर्व संतांना बोलवावं. आशीर्वाद देण्यासाठी बोलवावं. मुलाचं आयुष्य घरामध्ये वाढतंय. दुसरा सोहळा आहे लग्नाचा सोहळा. लग्न करावं, थाटामाटामध्ये पै पाहुण्यांना बोलवावं. आळंदी पंढरपूरचे वारी करणारे थोर महापुरुष लग्नाच्या निमित्तातून आपल्या घरी बोलवावेत. लग्नाच्या निमित्तातून अन्नदान करावं. लग्नाच्या निमित्तातून वस्त्रदान करावं. लग्नाच्या निमित्तातून द्रव्यदान करावं. लग्नाच्या निमित्तातून 4 तांदूळ मुला मुलीच्या अंगावर टाकावे. तांदळाच्या माध्यमातून मुला मुलीला आशीर्वाद मिळतो. म्हणून लग्न कार्यामध्ये आपण 4 तांदूळ अंगावर टाकले पाहिजेत. आशीर्वाद मिळतो. पहिला जन्माचा सोहळा, दुसरा लग्नाचा सोहळा आणि तिसरा आहे मरणाचा सोहळा. एखादी व्यक्ती आपल्या घरातून निघून गेली असेल तर त्यांचा शेवटचा अंत्यविधी, शेवटचा सोहळा आपण आपल्या घरामध्ये व्यवस्थित संपन्न करावा. एखादी व्यक्ती आपल्या घरातून निघून गेली असेल तर त्यांना स्नान घालावं. तांब्यानं स्नान घालावं बरं का. घरामध्ये तांब्या असतो. पंचधातूच्या तांब्यानं आंघोळ घाला. पंचधातूच्या तांब्यानं जर आंघोळ घातली तर 5 नद्यांचं स्नान केलेल्याचं पुण्य पंचधातूच्या तांब्यानं आंघोळ घातल्यानंतर गेलेल्या व्यक्तीला मिळतं. तिथून पुढे त्यांना स्नान घालावं, ओवाळावं, त्यांना पुष्प अर्पण करावं आणि मुखामध्ये तुळशीची 5 पानं घालावीत. तुळशीची 5 पानं मुखामध्ये घातल्याशिवाय प्रेत पवित्र होत नाही आणि उचलायला परवानगी नाही बरं का. पण एक विनंती आहे, मेल्यानंतर कोणीही आपला देह पवित्र करेल, पण सर्वांना विनंती आहे जिवंतपणे आपला देह पवित्र करणं फार गरजेचं आहे. आणि जिवंतपणे देह कशाने पवित्र होतो? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली की जिवंतपणे माणसाचा देह पवित्र होत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पवित्र तो देह, पवित्र तो देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवान. पवित्र तो देह, पवित्र तो देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. हे जो वदे अच्युत सर्व काळा, जो वदे अच्युत सर्व काळा. पवित्र तो देह, पवित्र तो देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवान. पवित्र तो देह, पवित्र तो देह, पवित्र
पवित्र तो देह 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 वाणी पुण्यवंत पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत भजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं. आपल्याबरोबर फक्त भजन येते मामा, बाकी काहीच बरोबर येत नाही. गळ्यामधली तुळशीची माळ आपल्याबरोबर येते. एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर गळ्यातलं लॉकेट काढून घेतील माणसं, कानातली बाळी काढून घेतील, हातातलं ब्रासलेट काढून घेतील. पण कोण असं म्हणतंय का हो त्यांच्या गळ्यातली तुळशीची माळ काढा, एक 5-50 लाख रुपये आपल्याला मिळतील? नाही. लॉकेट काढून घेतील, ब्रासलेट काढून घेतील, सगळं सोनं असेल त्या अंगावरचं, गळ्यातली बाळे काढून घेतील, पण माणसं गळ्यातली तुळशीची माळ कधीही काढून घेणार नाही. आपल्याबरोबर जर काय येत असेल तर गळ्यातली तुळशीची माळ आपल्याबरोबर येते. म्हणून तुळशीची माळ आपल्याबरोबर येते. सौभाग्यवती बरोबर कुडके येते बरं का, कानातली ती जोडवे किंवा दागिने, बाकी काही येत नाही. सौभाग्यवती बरोबर एक दागिना येत असतो. आपल्याबरोबर तुळशीची माळ येत असते. म्हणून भजन करत वाजवत न्यावं. तिथून पुढं आग्नेचा संस्कार द्यावा. आपल्या हिंदू धर्मामध्ये दहन केलं जातं, मुस्लिम धर्मात दफन केलं जातं, ख्रिश्चन धर्मात दफन केलं जातं, लिंगायत वाणी समाजात सुद्धा दफन केलं जातं, त्यांच्यात पुरलं जातं. आपल्यात दहन केलं जातं, आग्नेचा संस्कार दिला जातो. तिथून पुढं आपण सावडण्याचा विधी करावा. तिसऱ्या दिवशी सावडलं जातं. अस्थी माणसाच्या कुठेही टाकायच्या नाहीत. माणसाच्या अस्थी गंगेत विसर्जन कराव्यात. आपल्या शेजारी गंगा आहे, कोणती आहे हो? या बाजूला आहे का ह्या बाजूला आहे? या बाजूला नीरा नदी आहे. गंगेमध्ये विसर्जन कराव्यात, मध्यंतरी विसर्जन कराव्यात. तिथून पुढे आपण 10वा करावा. सुंदर निरेपशी घाट आहे, त्या घाटावर 10 एकरी विधी आपण तिथं करावं. करतात का तिथं 10 एकरी विधी? गंगेच्या काठाला 10 एकरी विधी करावा. 10वा करावा, 13वा करावा. 13व्याच्या निमित्तातून 13 पाहुण्यांना जेवाय घालावं. आणि 13 पाहुण्यांना जेवाय घातल्यानंतर 13व्याच्या दिवशी आपण एखादी वस्तू आपल्या घरामध्ये पाळायची असते. जी त्यांना वस्तू आवडते ती आपण आपल्या घरामध्ये पाळायची. त्यांना चहा आवडत असेल तर वर्षभर चहा प्यायचा नाही. त्यांना दूध आवडत असेल तर वर्षभर दूध घ्यायचं नाही. त्यांना खायला पान आवडत असेल तर वर्षभर पान खायचं नाही. त्यांना जी आवडती ती वस्तू आपण आपल्या घरामध्ये पाळायची. 10वा करावा, 13वा करावा, प्रत्येक महिना घरामध्ये घालावा. असे 11 महिने घरामध्ये घालून 12व्या महिन्याला वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध. गेलेल्या व्यक्तीचा आत्मा बरोबर आजच्या दिवशी 12 वाजता या ठिकाणी येतो. आल्यानंतर आनंद काय, शोक काय, वातावरण काय, परिस्थिती काय, त्या व्यक्तीचा आत्मा पाहतो. त्या व्यक्तीला आपण काय देऊ शकत नाही. पैसा देऊ शकत नाही, शेती देऊ शकत नाही, दहन देऊ शकत नाही. का त्यांना ते बरोबर घेऊन जाता येतं का हो? पैसा वरती घेऊन जाता येतो का? वापरता येतो का? दहन बरोबर घेऊन जाता येतं, वापरता येतं का हो? शेती बरोबर घेऊन जाता येते का हो? आणि जर घेऊन जाता येत असते तर ज्याचं त्याने घेऊन गेले असते हे तर कोणी शिल्लक ठेवलंच नसतं. आपल्या सगळ्याच्या पुण्याने एक बरं आहे की वरती घेऊन जाता येत नाही. अहो या मृत्यू लोकातली जमीन वरती वापरायला घेऊन जाता येत नाही, वरती चालत नाही. तुम्हाला एक सांगतो, अमेरिकेमध्ये चालतो का आपला भारतातला पैसा? तुम्ही इथला आपल्या भारतातले पैसे घेतले आणि अमेरिकेमध्ये घेऊन गेला, नाही चालत. पण एक गोष्ट, एक वस्तू अशी आहे ती सगळ्या देशामध्ये चालते, सगळ्या राज्यामध्ये चालते. कोणती वस्तू? बरोबर आहे, कोणी उत्तर दिलं? सोनं. सोनं अशी वस्तू आहे ते सगळ्या देशामध्ये, सगळ्या राज्यामध्ये चालते. तसं पुण्य मृत्यू लोकातही चालतं आणि परलोकातही चालतं. करा हरे कथा परलोके कामा, सोडविल यमा पासून या. सोनं जशी प्रत्येक देशामध्ये ते चालतं तसं पुण्य परमार्थ प्रत्येक ठिकाणी चालत असतो. मग सगळ्यात मोठं धन कोणतं आहे तर परमार्थ आहे. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी
देवाचे चरण जोडी देवाचे चरण जोडी देवाचे चरण भावया जतन भावया जतन हो भावया जतन भावया जतन हे उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे हे उपाय लाभाचे परमार्थ महाधन 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 जोडी देवाचे चरण अवया जतना हे उपाय लाभाचे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण लाभाचे हे उपाय लाभाचे लाभाचे मृदंग वाचार्य गायनाचार्य टाळकऱ्यांसाठी टाळ्या वाजवा परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतना हे उपाय लाभाचे परमार्थ रूपी धन आज आपण अर्पण करायचं आज त्यांच्या निमित्तातून अन्नदान करायचं केलं पाहिजे आज सगळ्यांनी एक तरी गोड घास आपण मामांचा खाऊन जायचं बरं का अन्नदान त्यांच्या निमित्तातून करायचं वस्त्रदान त्यांच्या निमित्तातून करायचं आज म्हणून अन्नदान वस्त्रदान त्यांच्या निमित्तातून करावं द्रव्यदान पैसे दान त्यांच्या निमित्तातून करावे शास्त्रानं होतो क्षत्रियाचा परिचय परमार्थानं होतो माणसाचा परिचय त्यागानं होतो संतांचा परिचय आणि दानानं होतो श्रीमंताचा परिचय ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्यांनी आपण दान दिली पाहिजे विठ्ठल 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 जोडोनिया धना उत्तम व्यवहारे जोडनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उदास विचारे वेच करी उत्तमाची गते तो एक पावे उत्तमाची गते तो एक पावे उदास विचारे वेच करी वेच करी उदास उदास विचारे रे म परे रे 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 पम परे पम रे
रे रे रे रे म रे म पा म प रे 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 सा सा रे सा सा प रे रे म प म प रे म रे म सा रे रे सा रे रे सा रे रे सा रे सा रे रे सा रे म रे म प रे 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 सा रे सा 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 रे सा 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 रे सा 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 उदास विचारे वेच करी उदासा विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमची गते तो एक पावेल गते तो एक पावेल पावेल आमच्याकडे लक्ष द्यायचं. उदास विचारे वेच करी धन आजच्या दिवशी आपण दान द्यायचं. ज्यांना रुपया 10 रुपये मिळतात त्यांनी रुपया दान द्यायचा. ज्यांना 100 मिळतात त्यांनी 10 रुपये दान द्यायचे. 9 रुपये प्रपंचाला वापरायचे. ज्याला 1000 मिळतात त्यांनी 100 दान द्यायचे. ज्यांना 10,000 मिळतात त्यांनी 1000 दान द्यायचे. आणि का संपत्ती दानानं शुद्ध होत असते. आज मामांच्या स्मरणात आपण आज या ठिकाणी संपत्ती दान करतोय. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान, कथा, कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण त्यांच्या निमित्तातून आहे. सगळ्यात जास्त पुण्य कशाने होतंय? कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरणाने होतंय. आणि हे पुण्य आपण त्यांना अर्पण करायचं. मग त्यांना कुठंतरी सुख मिळावं, समाधान मिळावं. पुण्याचं फल आहे सुख. वाक्याला अंडरलाईन करा. आणि पापाचं फळ आहे दुःख. जर आपल्या घरात वारंवार जर काय तर दुःख येत असेल तर समजायचं आपल्याकडून काहीतरी पाप घडतंय. या जन्मातलं किंवा मागच्या जन्मातलं. एक विनंती आहे, आत्ता चांगलं साठवायला शिका. एक दिवस वेळ आल्यानंतर ते चांगलं साठवलेलं 100% आपल्याला भोगायला मिळणार आहे. हा, येतंय दुःख येऊ द्या, अडचणी येतात येऊ द्या, दुःख संकट येतात येऊ द्या, पाठीमागचं काहीतरी दोष शिल्लक असतील म्हणून येतील. पण मग आपलं आणखी दुःख येतंय म्हणून आणखी पाप करायचं अजिबात नाही. एक करा,
येऊ द्या दुःख, मग काय करायचं आपण सतत सतत चांगलं करत राहायचं. चांगलं केलं की काय होतंय हो, चांगलं होतं, आणि वाईट केलं की वाईट होत असतं. नाही एखाद्या मुलीचं लग्न जमवत आलं तर नका जमवू, पण जमलेल्या मुलामुलीची लग्न कधीही मोडायची नाहीत. नाही एखाद्याला घर बांधून देता आलं तर नका देऊ, पण बांधलेल्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांचं जीवन कधीही फोडायचं नाही, ते घर कधीही विभक्त करायचं नाही. नाही गळ्यामध्ये तुळशीची माळ घालता आली तर नका घालू, पण ज्यांनी घातली त्यांना काढाय कधी लावायचं नाही. नाही तुम्हाला वारी करता आले तर नका करू, पण वारीला जाणाऱ्याला कधीही वारीला जायला अडवू नका, कारण की सगळ्यात मोठे दोष ते आहेत. नाही रोडवर फुलं टाकता आले तर नका टाकू, पण रोडवर काटे मात्र आपण कधीही टाकायचे नाहीत. विठ्ठल हर विठ्ठल 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 विठ्ठल. भला किसे का कर ना सके तो, बुरा किसे का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. बन न सके भगवान अकर तुम, कम से कम इंसान बनो. नहीं हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. सदाचार अपना न सके तो, पाप में पग मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना. काटे बन कर मत रहना. म्हणून त्या निमित्तातून अभंग निवडलाय श्री जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये संतांच्या पायावर विश्वास ठेवला. आज संत कोणाला म्हणावं हे आम्हाला कळत नाही. शाळा ज्या सुरू झाल्या त्या शाळेमध्ये नोकरी मागणारे गुलाम त्या शाळेमध्ये तयार करू लागले. मामा, तिथं गुरुकुलाची पद्धत शिल्लक राहिली नाही. आपणच दगड वाहून बांधलेलं घर आहे, आम्हीच त्या घराचा पाया खोदलेला आहे. शिकलेली सवरलेली सून आमच्या घरामध्ये आली की ती सून आम्हाला लाता मारून घरातून ढकलून बाहेर काढते. मी बी संसारी. नवीन नांदायला आलेल्या सुनेला माझी एक हात जोडून विनंती आहे, तुम्ही घरी आल्यानंतर, तुम्ही घरामध्ये पाऊल ठेवल्यानंतर रोज सकाळी लवकर उठावं. पहिल्यांदा तुळशीच्या पाया पडावं, नंतर आपल्या घरामध्ये सासरे आहेत ना त्या सासऱ्यांच्या पाया पडावं. आपल्या घरामध्ये सासूबाई आहेत ना त्या सासूबाईंच्या पाया पडावं. नंतर आपल्या घरातल्या मालकाच्या म्हणजे पतीच्या पाया पडावं. आणि नंतर प्रत्येक नांदायलेल्या सुनेनं पहिल्यांदा तुळशीच्या पाया पडावं, सासरेच्या पाया पडावं, सासूच्या पाया पडावं. ज्यावेळेस आपल्या घरातली सून सासऱ्याच्या पाया पडा येते त्यावेळेस सुनेनं आपल्या सासऱ्याला आपले सासरे मानायचे नाहीत तर आपले वडील मानायचे. सासूला सासू मानायची नाही तर आई मानायची. आणि सासू सासऱ्यानं आपल्या घरातल्या सुनेला सून मानायची नाही तर लेक मानायची. प्रपंचामध्ये कधीही अडचण, संकट, भांडणं, तंटणं होणार नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. हर